माझं नाव जान्हवीराव राळे. मी इयत्ता 8वीत शिकते. मी ग्रामविकास विद्यालय या शाळेत शिकते. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव राजमाता कुंती. त्याचे लेखक आहेत ॲडव्होकेट विठ्ठलराव मोगरे. या पुस्तकामध्ये असं आहे की ज्या राजमाता कुंती असतात त्यांचा जन्म एका घराण्यात होते, पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्या जन्मातच काही एक वचन दिलेलं असते त्यांच्या मित्राला, पण ते त्यांना माहीत नसते. आणि जेवढ्या ते मोठ्या होतात आणि मग त्यांना समजते की आपल्या जीवनात नंतरचं दुसरं वळण आलेलं आहे. हे करूनही ते त्यांचं जीवन त्यांच्या जे वळणावर आहे ते बरोबर पुढे नेऊन जगतात. आणि त्यामध्ये असं आहे की त्यांचे वडील त्यांच्या मित्राला असं वचन देतात की तुला अपत्य नाही, पण मी माझं पहिलं अपत्य तुला देईन. तर त्यांना ते माहीत नसून नंतर त्यांना माहीत होते, आणि त्यांना माहीत झाल्यावरती त्यांना खूप मोठा धक्का बसतो, पण तरीही त्या न डगमगता त्यांच्या वडिलांचं वचन पार पाडतात. आणि ते सर्वांना त्यामधून असं शिकण्यायोग्य आहे की आपल्या जीवनात अनेक वळणं येत असतात, पण आपल्याला न डगमगता त्याच्यासमोर जावे लागते.